सुधारणा विधेयक सादर करण्याच्या विरोधात 126 मतं पडलेली आहेत, तर त्याच्या समर्थनात 207 मतं पडली आहेत। एकूण 333 खासदारांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे। त्याचे अपडेट्स आपण पाहतोय। समाजवादी पार्टीकडून तीनही विधेयकांना विरोध केला जातोय, तर दुसरीकडे काही खासदार या ठिकाणी अनुपस्थित असल्याचंही कळतंय। तृणमूल काँग्रेस असेल किंवा इतर काही पक्षांचे खासदार या ठिकाणी अनुपस्थित असल्याचं कळतंय। संविधान सुधारणा विधेयक सादर करण्याच्या समर्थनार्थ आतापर्यंत 207 मतं पडलेली आहे। एकूणच सध्या या पार्श्वभूमीवर सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। सध्या आपण पाहतोय 333 खासदारांनी या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर मतदान केलेलं आहे। त्यामध्ये समर्थनात 207 मतं पडली आहेत, तर विरोधात 126 मतं पडल्याचं सध्या समोर येत आहे। लोकसभेत 543 खासदार आहेत। आता खासदारांची संख्या 816 इतकी होईल। यात 33% आरक्षणानुसार महिलांसाठी 273 मतदारसंघ राखीव असतील। आता खासदारांची संख्या 816 इतकी होईल। यात 33% आरक्षणानुसार महिलांसाठी 273 मतदारसंघ राखीव असतील। महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सध्या 48 खासदार आहेत। ही संख्या 72 वर जाईल, ज्यात 24 मतदारसंघ महिलांसाठी राखीव असतील। तर आपण पाहतोय संविधान सुधारणा विधेयक सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर हे मतदान पार पडलेलं आहे। त्यामध्ये 333 खासदारांनी मतदान केलेलं आहे, तर 207 लोकांनी याच्या समर्थनात मतदान केलंय, तर 126 जणांनी विरोधात मतदान केलंय। काही खासदार या ठिकाणी अनुपस्थित असल्याची माहिती आहे। एकूणच या घडामोडी सध्या या 3 विधेयकांच्या सादर झाल्यानंतर आपण पाहतोय 3 विधेयक लोकसभेमध्ये एकूण सादर करण्यात आलेली आहेत। संविधान 131व्या दुरुस्ती विधेयकाचं या ठिकाणी ते विधेयक सादर करण्यात आलं। तर मतदारसंघाची पुनर्रचना, महिला आरक्षण, उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये संतुलन ठेवणं यासह इतर काही महत्त्वाच्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक सादर करण्यात आली आहेत। तर संविधान सुधारणा विधेयक सादर करण्याच्या विरोधात 126 मतं मिळालेली आहेत आणि लोकसभेमध्ये विधेयक सादर करण्याबाबत 333 खासदारांचं मतदान झालेलं आहे। समर्थनार्थ 207 मतं आपण या ठिकाणी पाहताय। या घडामोडींना वेग आलेला आहे, कारण 3 विधेयकं जी आहेत ती सादर झालेली आहेत। पहिलं विधेयक ते म्हणजे संविधान 131वी दुरुस्ती विधेयक 2026। त्याच्यानुसार लोकसभेच्या जागांची संख्या 850 पर्यंत वाढवण्याचा हा प्रस्ताव होता आणि राज्यांना 815 जागा आणि केंद्रशासित प्रदेशांना 35 जागा मिळू शकतील। मतदारसंघ पुनर्रचनेच्या उद्देशानं लोकसंख्येची व्याख्या ही 2011च्या जनगणनेनुसार हे पहिलं विधेयक। 3 विधेयकं सादर झालेली आहेत। संविधान सुधारणा विधेयक सादर करण्याच्या विरोधात 126 मतं आपण या ठिकाणी पाहताय। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रमोद, 3 महत्त्वाची विधेयकं लोकसभेमध्ये सादर केली जात आहेत। 3 दिवस हे अधिवेशन चालणार आहे। संविधान सुधारणा विधेयक अत्यंत महत्त्वाचं विधेयक, मात्र याच्या विरोधात 126 मतं। ही मतं जी परिणाम इस प्रकार है। आवश्यकता होगी तो करेक्शन और डिटेल में जाके कर सकते हैं। पक्ष में 251, विपक्ष में 185। बहुमत प्रस्ताव के पक्ष में है। माननीय मंत्री जी अब विधेयक पूरा स्थापित करें। आइटम नंबर 7। मैं आपकी अनुमति से